वाजून 58 मिनिटं झाली आहेत. आता ऐका ठळक बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगानं उमेदवारी अर्ज वाटपाच्या दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र काल शहरातील 10 झोनमध्ये एकूण 2060 अर्जांची उचल झाली असून मागील 2 दिवसात 4175 नामनिर्देशन पत्रांचं वाटप करण्यात आलंय. येत्या 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दरम्यान आज 25 डिसेंबर रोजी नाताळनिमित्त सुट्टी असल्यानं या दिवशी अर्ज देणं आणि स्वीकारणं होणार नसल्याचं मनपानं कळवलंय. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची मुदत 13 जानेवारी रोजी संध्याकाळी 5:30 वाजता संपणार आहे. या मुदतीनंतर कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूक जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाही, असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त आमदार क्रीडा महोत्सव अंतर्गत राजमुद्रा कला क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान नागपूर आणि क्रीडा आघाडी नागपूर शहरच्या वतीनं नागपुरात अटल दौड 2025चं आयोजन करण्यात आलं. चिटणीस पार्क इथून अटल विश्वास दौडला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं. भारतीय पॅरालिम्पिक खेळाडू सचिन खिलारी हा देखील प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. यावेळेला आमदार प्रवीण दटके, माजी महापौर दयाशंकर तिवारी हे उपस्थित होते. पुरुषांनी 10, महिलांनी 7 आणि 16 वर्षांच्या आतील लहान मुलांनी 3 किलोमीटरची अटल दौड स्पर्धा यात भाग घेतला. ख्रिस्ती धर्मियांच्या मान्यतेनुसार प्रेषित येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळाचा सण आज साजरा केला जातोय. या सणासह नववर्षानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शुभेच्छा दिल्या आहे. नाताळनिमित्त सर्वच ठिकाणच्या चर्चमध्ये येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले असून कॅरॉल गायनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे परिसरात गॅन्ट्री उभारण्याचं काम 27 ते 29 डिसेंबरपर्यंत 5 टप्प्यांमध्ये होणार आहे. या कालावधीत प्रत्येक टप्प्यात कामाच्या ठिकाणाजवळील संबंधित वाहिनीवरील वाहतूक 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. काम पूर्ण होताच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल. ठराविक दिवशी आणि वेळेत मुंबई आणि नागपूर दिशेनं जाणाऱ्या वाहिन्यांवर वाहतूक थांबवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं दिली आहे. नागपुरात आज 11.2 इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल. नमस्कार.